शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। मी आदिती अजित गोखले, सहाय्यक शिक्षिका केआ बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल। भूमिती हा गणिताचाच एक भाग आहे। यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या, आकार, त्यांचा मोजमाप यांचा आपण अभ्यास करतो। आज आपण भूमितीतील मूलभूत गोष्टी कोणत्या? एक म्हणजे बिंदू, रेषा, आणि प्रतल यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। सर्वात प्रथम आपण बिंदू विषयी माहिती मिळवूया। बिंदू बिंदू म्हणजे ठिपका। तो या पद्धतीने दर्शवला जातो। बिंदूला इंग्रजी कॅपिटल अक्षरांनी नाव दिलं जातं। या बिंदूची काही वैशिष्ट्ये आहेत। बिंदूला लांबी, रुंदी असं कोणतंही माप नसतं। त्याला कोणताही आकार नसतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला नाव देण्यासाठी एकाच इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर केला जातो। या बिंदूचे काही प्रकार आहेत, ते म्हणजे संपात बिंदू आणि एकरेषीय व नैकरेषीय बिंदू। आता लक्ष द्या, या ठिकाणी मी एक बिंदू काढलेला आहे। या बिंदूतून जाणाऱ्या या मी काही रेषा काढलेल्या आहेत। अशा किती रेषा काढता येतील बरं? कितीही रेषा काढता येतील। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा आपल्याला काढता येतात। आता या ज्या रेषा आहेत, या रेषा एकमेकींना एकाच बिंदूत छेदतात, म्हणून या रेषांना एकसंपाती रेषा असं म्हणतात। या एकसंपाती रेषा ज्या आहेत त्या एकमेकींना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला म्हणतात। आणि हा संपात बिंदू जो आहे, हा संपात बिंदू सुद्धा इंग्रजी कॅपिटल अक्षरांनी दर्शवला जातो। कोणतं अमुक एक अक्षर या ठिकाणी लिहिलं पाहिजे असं नाही, इंग्रजीतील कोणत्याही कॅपिटल अक्षरांचा वापर तुम्ही करू शकता। रेषा दर्शवताना त्यांना आपण बाण द्यायचा आहे। आता मी या ठिकाणी दोन बिंदू काढते। या दोन बिंदूतून जाणारे आपल्याला किती बरं रेषा काढता येतील? आपल्याला या दोन बिंदूतून जाणारी फक्त आणि फक्त एकच रेषा काढता येते। म्हणजेच या रेषेवरती आपल्याला हे दोन बिंदू दिसतात। याचाच अर्थ एकाच रेषेवर हे बिंदू आल्यानं आपण या रेषेला एकरेषीय बिंदू असं म्हणतो। आता बघा, मी या ठिकाणी अजून काही बिंदू काढते। मी यांना नावही देते। आता यातून जाणारी आपण एक रेघ काढूया। इथे या दोन बिंदूंना जोडणारी मी एक रेषा काढलेली आहे। रेषेना अर्थातच आपण बाण देणार आहोत।
इथे तुमच्या लक्षात येईल की या रेषेवरती दोन बिंदू आहेत, Q आणि R. पण P बिंदू रेषेच्या बाहेर आहे आणि S बिंदू सुद्धा रेषेच्या बाहेर आहे. याचाच अर्थ असा की P आणि S हे त्या रेषेवरती नाही. मग यांना आपण काय म्हणायचं? नैक रेषीय बिंदू. पण मग Q आणि R हे काय आहेत? लक्षात घ्या, इथेच व्याख्या आहे की Q आणि R ह्या रेषेवर असणारे दोनच बिंदू आहेत. आपली व्याख्या अशी आहे, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेत असतील, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेत असतील तर त्यांना एकरेषीय बिंदू असं म्हणतात. आणि जर तेच बिंदू एका सरळ रेषेत नसतील तर त्यांना नैकरेषीय बिंदू असं म्हणतात. तुमच्या समोर दोन बिंदू काढते. नाव देऊया याला आपण. अर्थातच हे कॅपिटल इंग्रजी अक्षरामध्ये द्यायचं आहे. मी हे दोन बिंदू काढलेले आहेत, त्याला मी नावं दिलेली आहेत. इंग्रजी कॅपिटल अक्षरानेच द्यायचे. A आणि B अशी मी नावं इथे दिलेली आहेत. यातून जाणारी एक रेघ आता मी काढते. आता ही रेघ मी एवढी काढली आहे, पण ही रेघ मला वाढवता येणार नाही का? ही रेघ दोन्ही बाजूंना जेवढी वाढू शकेल मला काढता येईल तितकी मी काढू शकते. म्हणजे फळा आहे, फळ्याच्या बाजूला त्याच्याही पुढे मला ही वाढवता येईल. अशी अमर्याद असणारी रेघ म्हणजेच रेषा. मग ही अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो? तर या रेषेला दोन्ही बाजूंना आपण बाण काढतो. जी रेघ आपण काढली तिला आपण रेषा म्हणतो आणि या रेषा ही अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी दोन्ही टोकांना बाण काढतो. मग याला आपण नाव द्यायचे. याच्यावरच कुठेही मी इथे बाणाच्या टोकाच्या जवळ मी बिंदू घेतले आणि त्याला नाव दिलं P आणि Q. मग ही रेषा कुठली झाली? या रेषेचं नाव काय? या रेषेचं नाव आहे P आणि Q. मग कसं लिहायचं ते? रेषा PQ. पण असंच लिहिता येईल का ना? कारण रेषेला आरंभ बिंदू नाही, रेषेला अंत्यबिंदू नाही. त्यामुळे इथून इकडे किंवा इकडून इकडे दोन्ही दिशांनी तुम्ही तिचं नाव वाचू शकता. मग मी एक नाव तर तुम्हाला सांगितलं, रेषा PQ. मग दुसरं नाव काय येईल? ते येईल रेषा QP. कुठल्याही प्रकाराने तिचं नाव वाचू शकता. जसं मी इथे PQ आणि QP या दोन्ही पद्धतीने वाचू शकते. बरं, ही एकच पद्धत आहे असं नाही. तर अशाच रेषेला आपण स्मॉल लेटर, इंग्रजी स्मॉल लेटर मध्ये कुठलंही एक अक्षर देऊन त्याचंही नाव आपण त्या रेषेला देऊ शकतो. म्हणजे ही रेषा कशी वाचायची? रेषा L. जर कॅपिटल लेटर्स तुम्ही देणार असाल तर दोन्हींचाही उच्चार तिथे झाला पाहिजे आणि जर स्मॉल लेटर तुम्ही देणार असाल तर ते एकच अक्षर तिथे येईल. या रेषेची वैशिष्ट्ये काय आहेत? या रेषेची वैशिष्ट्ये आहेत, रेषेला आरंभ बिंदू आणि अंत्यबिंदू नसतो. बघा, लक्षात घ्या, रेषेला आरंभ बिंदू आणि अंत्यबिंदू नसतो. त्याचबरोबर रेषेची लांबी अमर्याद असते. रेषेची लांबी, आणि हेच दाखवण्यासाठी आपण काय दिले तिथे? बाण दिलेले. आता आपण रेषाखंडाचा अभ्यास करूया. मगाशी आपण रेघ काढली,
तिला आपण रेषा म्हटलं. ही रेषा दाखवण्यासाठी आपण दोन्ही टोकांना बाण दिला. मग याच रेषेमधला एक तुकडा म्हणजेच रेषाखंड. खंड याचाच अर्थ तुकडा असा होतो. मग तो आपण कसा काढायचा? तो या पद्धतीने काढला जातो. याला हा रेषेचा तुकडा असल्यामुळे याला बाण येत नाहीत. यालाही आपण इंग्रजी कॅपिटल लेटर्सनी नावं देणार आहोत. मी इथे PQ असं नाव देते. मग आपण कसं वाचणार? रेषाखंड PQ असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे रेषाखंड QP असंही याला म्हणू शकतो. याला छोट्या अक्षराने नाव दिलं जात नाही. या रेषाखंडाची काही वैशिष्ट्ये आहेत का? तर हो, या रेषाखंडाची वैशिष्ट्ये आहेत. रेषाखंडाची वैशिष्ट्ये आता आपण बघूया. या रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. इथे बघा, हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे. नक्की आरंभ बिंदू आपल्याला सांगता येतो का? सांगता येत नाही. आणि म्हणूनच याला 2 अंत्यबिंदू असं आपण म्हटलेलं आहे. रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्य आहे की रेषाखंडाची लांबी निश्चित असते. ठराविक मापाने आपण रेषाखंड काढू शकतो. सर्वजण घरात बसलेला आहात आणि काय होतं, अचानक लाईट जाते. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? बॅटरी सुरू करता. काय दिसतंय तुम्हाला? बॅटरीच्या या बाजूला काहीच दिसत नाही, पण बॅटरीच्या समोर त्याचा उजेड जाताना तुम्हाला दिसतंय. याच पद्धतीनं तुम्ही सूर्य बघितलेला आहे. सूर्याची किरण एकाच दिशेला जाताना आपण बघतो. मग हेच आपल्याला बघायचंय की याला काय म्हणायचं. मग आपण काय म्हणतो? सूर्याची किरण. आपण आता किरण म्हणजे काय ते बघणार आहोत. किरण म्हणजे एका बाजूला अमर्याद असणारी आकृती म्हणजे किरण. मग ती कशी दाखवायची? या किरणाला सुद्धा आपण इंग्रजी कॅपिटल लेटरनीच नाव देणार आहोत. इथे मी नाव देते YZ. मग याचं वाचन करताना आपण कसं करायचं? याचं वाचन करताना या ठिकाणाहून, म्हणजेच हा अंत्यबिंदू आरंभबिंदू आहे आणि या आरंभबिंदू पासून आपण त्याचं वाचन करणार. मग कसं करायचं? किरण YZ. आपण किरण ZY असं याचं वाचन करणार नाही. याचं वाचन किरण YZ. ची किरण एकाच दिशेला जाताना आपण बघतो. मग हेच आपल्याला बघायचंय की याला काय म्हणायचं. मग आपण काय म्हणतो? सूर्याची किरण. आपण आता किरण म्हणजे काय ते बघणार आहोत. किरण म्हणजे एका बाजूला अमर्याद असणारी आकृती म्हणजे किरण. मग ती कशी दाखवायची? या किरणाला सुद्धा आपण इंग्रजी कॅपिटल लेटरनीच नाव देणार आहोत.
इथे मी नाव देते वाय झेड. मग याचं वाचन करताना आपण कसं करायचं? याचं वाचन करताना या ठिकाणाहून, म्हणजेच हा अंत्यबिंदू आरंभबिंदू आहे आणि या आरंभबिंदू पासून आपण त्याचं वाचन करणार. मग कसं करायचं? किरण वाय झेड. आपण किरण झेड वाय असं याचं वाचन करणार नाही. याचं वाचन किरण वाय झेड असंच करायचं आहे. म्हणजे जिथून आरंभ होतो तिथूनच आपण किरणाचं वाचन करणार आहोत. मग या किरणाची वैशिष्ट्य काय आहेत? तर किरणाला आरंभ बिंदू असतो पण अंत्यबिंदू नसतो, कारण तो एका दिशेला अमर्याद असतो. आपल्याला त्याचा अंत्य सांगता येत नाही. त्याचबरोबर किरणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की किरणाची जी काही लांबी असते ही लांबी अनंत असते. आपल्याला किरणची लांबी मोजता येत नाही. आता आपण प्रतलाविषयी माहिती घेऊया. आता आपण प्रतलाविषयी माहिती घेऊया. तुम्ही जिथे उभे आहात किंवा जिथे बसलेले आहात किंवा हा पळा, तुम्ही शाळेमध्ये ज्या बेंचवर बसता त्याचा डेस्क असेल, हे सगळे कसे आहेत? सपाट पृष्ठभाग आहेत. सपाट पृष्ठभाग आहेत पण ते मर्यादित आहेत. मर्यादित आहेत म्हणजे काय? त्याची पण तुम्हाला हे माहितीये का की हे जे आता आपण जी काही नावं घेतली, पळा असेल, डेस्क असेल किंवा जमीन असेल, हे सगळे मर्यादित पृष्ठभाग हे एका अमर्याद पृष्ठाचेच भाग आहेत. मग हा जो काही अमर्याद पृष्ठभाग आहे, सपाट पृष्ठभाग आहे, यालाच आपण प्रतल असं म्हणतो. अमर्याद सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. आता हे प्रतल तुम्हाला जर त्या प्रतलाची आकृती काढायची असेल तर काय करावं लागतं? प्रतलाची आकृती काढण्यासाठी तुम्हाला आयत किंवा समांतर भुज चौकोनाची आकृती काढावी लागते. मी आता इथे तुमच्या समोर आयताची आकृती काढते. ही मी आयताची आकृती काढली. तुम्ही तर म्हणाल की याची लांबी रुंदी निश्चित आहे, पण आपण इथे आयत काढलेला नाही. प्रतल दर्शवण्यासाठी आयताची आकृती काढलेली. आपण काय करणार आहोत? त्याचं अमर्यादत्व दाखवण्यासाठी चारही दिशांना बाण काढणार आहोत. म्हणजेच ही प्रतलाची आकृती झाली. आता या प्रतलाला सुद्धा नाव देण्याची एक पद्धत आहे. कोपऱ्यामध्ये आपण इंग्रजी कॅपिटल अक्षर लिहिणार आहोत. समजा मी लिहिलं एस, तर आपण कसं वाचणार? याला म्हणणार प्रतल एस. लक्षात घ्या, आपण प्रतलाचं नाव कॅपिटल एस या अक्षराने दाखवलं आणि प्रतल दर्शवण्यासाठी चारही ठिकाणी आपण बाण दाखवलेला आहे. आता हेच प्रतल आपण पुन्हा एकदा काढूया.
प्रतल काढलंय, प्रतलाला नाव दिलंय, प्रतलाचं नाव आहे पी. मी कसं म्हणणार? प्रतल पी. या प्रतल पी मध्ये मी काय केलं, 2 रेषा काढते. मगाशी आपण रेषा म्हणजे काय ते बघितलेलं आहे. बघा इथे मी या 2 रेषा काढल्यात. मी या रेषांना पण नाव देते. ही रेषा आहे रेषा AB आणि ही रेषा आहे रेषा CD. आता काय तुम्हाला दिसतंय, प्रतल P मध्ये ही रेषा AB आहे आणि याच प्रतलामध्ये रेषा CD आहे. रेषा ही अमर्याद असते हे तर आपण मगाशी बघितलं. मग ही जर वाढवायची असेल तर ती आपल्याला वाढवता येणार नाही का? ती वाढवता येईल. दोन्ही दिशांनी वाढवता येईल. म्हणजे त्या एकमेकींना छेदतायत का? त्या एकमेकींना छेदत नाहीत. मग अशाच ज्या रेषा एकाच प्रतलात आहेत आणि एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. तुम्हाला समांतर रेषेची उदाहरणं लक्षात येतात का? तुमच्याकडे खिडकी असते, खिडक्यांना गज असतात की नाही, ती समांतर रेषेची उदाहरण आहे. त्याचसोबत तुम्ही रेल्वेचे रूळ बघितलेत का? ते रूळ सुद्धा तुम्हाला समांतर रेषेचे उदाहरण म्हणून सांगता येईल. त्याच्यासोबतच अजून अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. तुम्ही संपूर्ण आता जे काही शिकवलेलं आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि पुस्तक जर असेल तर पुस्तकातला सराव संच सोडवण्याचा प्रयत्न करा. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.